प्रिय 15 ऑगस्ट, आदल्या रात्रीपासूनच तुझी तयारी सुरू व्हायची. बाबा माझ्या शाळेचा ड्रेस इस्त्री करून ठेवायचे. शर्ट पॅन्ट इतकी छान इस्त्री केलेली असायची की दुसऱ्या दिवशी तो ड्रेस घालून आपल्यालाच आपण मोठ्या होत वाटायचं. सकाळी आई उठवायची, चल उशीर होतोय, शाळेत जायचं आहे. छातीवर छोटासा तिरंगा लावून केस नीट करायचे आणि मग घराबाहेर पडायचं. रस्त्यात एक मित्र भेटायचा, मग दुसरा, आणि शाळेपर्यंत पोहोचूपर्यंत पूर्ण ग्रुप तयार व्हायचा. शाळेच्या मैदानात सगळे मित्र एकत्र उभे असायचो. सावधान हा आवाज आला की मस्ती बंद आणि तिरंगा वर जायचा. राष्ट्रगीत सुरू झालं की त्याचा पूर्ण अर्थ कदाचित तेव्हा कळत नव्हता, पण छाती मात्र अभिमानाने भरून यायची. मग प्रभात फेरी, देशभक्तीच्या घोषणा, शिक्षकांची भाषणं, मग मित्रांसोबत फोटो, मैदानात धावणं, एकमेकांच्या तिरंग्याची देवाणघेवाण आणि घरी जाताना सायकलला तिरंगा लावून पूर्ण रस्त्यावर फिरणं. तेव्हा कोणी सांगितलं असतं ना, एक दिवस हे सगळं फक्त आठवणीतच उरेल, तर कदाचित आपण विश्वास ठेवला नसता. आज 15 ऑगस्ट येतो, पण आता बाबा तो ड्रेस इस्त्री करून ठेवत नाहीत. आई सकाळी शाळेला जाण्यासाठी उठवत नाही. मित्रांचा तो पूर्ण ग्रुप एकत्र येत नाही आणि हातात लाडू घेऊन माझा लाडू मोठा आहे म्हणून एकमेकांशी भांडणही होत नाही. आयुष्य पुढे गेलं, पण 15 ऑगस्ट मात्र दरवर्षी आपल्याला त्या जुन्या आठवणी शाळेत घेऊन जातो. जिथे बाबा इस्त्री केलेला ड्रेस ठेवायचे, आई सकाळी उठवायची, मित्र गेट बाहेर वाट पाहायचे आणि आपण सगळे मिळून तो एक दिवस जगायचो, ज्याची किंमत तेव्हा कधीच कळेल नाही. आज कळतंय, पण आता आठवणींशिवाय दुसरं काहीच नाही. तुझा असतो शाळेतला मित्र.